लय बहुत लावणी गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तृषा विसरून या. संपूर्ण अंतःकरण लीन करून गुरुचरणावर लीन करून क्षुधा आणि तृषा हे फार महत्वाचं वाक्य आहे. आपल्याला एका तासात सुट्टी पाहिजे. इथं क्षुधा तृषा विसरून या म्हटलंय. हे फार महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. क्षुधा तृषा विसरून या. क्षुधा आणि तृषा म्हणजे क्षुधा म्हणजे काय? भूक. तृषा म्हणजे काय? तहान. तहान आणि भूक हे दोन्हीही विसरून तो निघालाय. म्हणजे याचा अर्थ तो जितके दिवस चालतोय तितके दिवस तो खाणं पिण्याच्याकडे त्याचं लक्ष नाहीये. म्हणजे मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, अशा पद्धतीने तो चाललाय. असंच केलं पाहिजे. उगीच मुक्ती उगीच गुरुकृपा होत नसते, लक्षात ठेवा. गुरुकृपा होण्यासाठी, मुक्ती प्राप्त होण्यासाठी शरीर धर्म विसरले पाहिजेत. परीक्षिताचं सुद्धा उत्तर आहे. श्रीमद भागवत परीक्षितानं ऐकलं. लोक आता विचारतात की भागवत ऐकताना किती वेळा खावं, किती वेळा प्यावं, मग उसळ खाल्ली तर चालते का, हे खाल्लं तर काही चालत नाही. हे खरं उत्तर आहे त्याचं. त्याचं खरं उत्तर असं आहे की काहीही चालत नाही. खरं ज्याला भागवत ऐकून मोक्ष पाहिजे त्यानं कसं ऐकलं पाहिजे? परीक्षितीसारखं. परीक्षित कसा ऐकला? तो दिवस रात्र चौथ्या दिवशी ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माची कथा एक करायची होती, भागवतात प्रसंग आहे की त्यांना प्रश्न विचारला की म्हणाले, महाराज तुम्ही हे सगळे चरित्र सांगितले ठीक आहे, पण मला आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा, कारण श्रीकृष्ण आमचा कुलदैवत आहे म्हणाले. आमच्या सगळ्या कुलावर श्रीकृष्णाची कृपा आहे, म्हणून कृष्णाची श्रीकृष्णांची कृपा असल्यामुळे त्यांचं चरित्र मला ऐकायचं आहे. तर आपण मला सांगा ते चरित्र. त्याला काही हरकत नाही. पण म्हणले, शुकाचार्य म्हणले, अरे मामा म्हणले 3-4 दिवस झाले तू बसू नयेस, मी सांगतोय तू ऐकतोयस, काही खाल्लं पिलं नाहीस, थोडं तहान भूक जर लागली असेल तर थोडं खाऊन पिऊन घे, एक विश्रांती घेऊ, 5-10 मिनिटांनी आपण सुरू करू. त्यानं उत्तर काय दिलं ते सांगतो मी तुम्हाला. नैषाति दुस्सहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतन मुखांबोजच्युतम हरिकथामृतम. तो म्हणाला, महाराज की तुमच्या मुखारविंदातून भगवंताचं कथामृताचं पान करत असताना मला ही क्षुधा आणि ही तृषा दोघही त्रास देत नाहीत. मी पाणी पिलेलं नाही. त्यक्तोदमपि 3 दिवसापासून पाणी पण पिलं नव्हतं त्यानं, आणि खाणं तर सोडूनच त्या लांब राहिलं होतं. म्हणजे नैषाति दुस्सहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते. ती क्षुधा मला बाधत नाही का? फक्त हरिकथामृताचं पान करतोय. तसं हा काय करतोय? ऐसे मनी व्याकुळूत मन अंतःकरण सगळं कुठं लावलंय त्याचं, या नामधारकाचं. ते सगळं जे लागलंय ते भगवंताच्या चरणी, म्हणजे भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी, गुरूंच्या चरणी लागलेलं आहे. सगळं क्षुधा तृषा विसरून तो तिथं जातोय आणि सतत चिंतन चालू की मला भगवंत गुरूंचं स्मरण चालू आहे. श्री गुरु श्री गुरु श्री गुरु असं म्हणत चालतोय. विचार करतो मला जर दर्शन दिलं तर ठीक आहे, नाही झालं तर काय होईल म्हणाल. तो निर्धार करतोय. निर्धार करून मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जडस्वरूप काय कायजे. त्यानं काय निर्धार केला, निश्चय काय केला की मी चाललोय गाणगापूरला. तर गाणगापूरला जर चाललोय तर गाणगापूरला मला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दर्शन दिलंच पाहिजे. एक तर मी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घेईन अथवा काय करेन, देह सांडीन, नाहीतर मी माझा देह सोडून देईन. का? ज्या देहानं ज्या डोळ्यांनी गुरूंचं दर्शन घेतलं नाही त्या डोळ्यांचा उपयोग काय, त्या जडाचा उपयोग काय म्हणाला. जडस्वरूप काय कायजे, त्याचं कामच काय म्हणाले. त्याचं ज्यांचे नामस्मरण करिता दैन्यहारी होईत करिता आपण तैसे नामांकिता किंकारण म्हणत असे. ज्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या सगळ्या दैन्य दुःख वगैरे दूर होतं, त्या भगवंताचं जर दर्शन होणार नाही, त्या सद्गुरूंचं जर दर्शन होणार नाही, ते सद्गुरू जर आपल्याला कृपा करणार नाहीत, ते जर आपल्याला दिसणार नाहीत आपल्या, तर मग या डोळ्यांचा उपयोग काय. म्हणून त्याने ठरवलं एकतर दर्शन घ्यायचं नाहीतर मरायचं. त्याचा हा भाव आहे की शेवट एक शंडी तुटो अथवा पारंबी तुटो म्हणतात की नाही, तसं पूर्ण देह जिंकू अथवा मरू. जिंकायचंय काय तर भगवान दर्शन नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घ्यायचंय. गुरुची त्रिमूर्ती म्हणते वेदश्रुती सांगते दृष्टांती कलियुगात. तो विचार करतो की कारण आपल्या जीवनाचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा गुरु आपल्यावर कृपा करतील. आणि खरंय, कारण सगळ्या जगताचा मुख्य जर आधार कोण असेल तर तो श्री गुरुच आहे.
काल जसं शंकर महाराजांनी सांगितलं की भगवद्गीता सुद्धा भगवद्गीता नाहीये, ती भगवद्गीता ही गुरुगीता आहे. आमच्या गुरुजींचा एक लेख आहे, श्रीमद भगवद्गीता की गुरुगीता म्हणून. मुद्दाम म्हटलं की जोपर्यंत अर्जुन भगवंताला शरण गेला नाही, म्हणला नाही शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, देवा काय करू मला काही कळत नाहीये, धर्मसंकटात पडलोय, माझी बुद्धी इकडे तिकडे काही चालत नाही, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः, धर्म सम्मूढ झालो म्हणाला. कसं वागावं, मोठ्यांना मारावं की नाही मारावं, आपल्याच लोकांना मारावं की न मारावं, त्यांना मारून मग आपलं राज्य घ्यावं की नाही घ्यावं, हे जे सगळे प्रसंग आहेत, हे जे काही मन आहेत, या सगळ्यांना माझं बुद्धी काम करत नाही. धर्मसम्मूढ चेत झालोय मी, धर्माच्या प्रश्नामध्ये मी अडकलेलो आहे आणि मला धर्मनिर्णय करता येत नाही. म्हणून माझा हा धर्मनिर्णय करता येत नसल्यामुळं मी तर थकलोय, माझी बुद्धी थकली. आता म्हणाला शिष्यस्तेहम शाधिमानत्वम प्रपन्नम, प्रपन्नम मी तुला शरण आलेलो आहे. आणि मी आता नुसतं शरण आलोय असं नाही, भक्त म्हणून शरण येणं वेगळं, एरवी भक्त म्हणून होतात की सख्य भक्ती त्याने केलीच की दास म्हणजे शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे, शिष्य म्हणून तुला शरण आलेलो आहे, आता मला माझ्यावर उपकार कर. असं ज्यावेळेस भगवंतांना म्हटलं अर्जुनाने, तेव्हा भगवंतांनी मग सांगायला सुरुवात केली अशोचानन्वशोचस्तुम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता वगैरे, तेव्हा बोलायला सुरुवात केली. तोपर्यंत भगवंतांनी भगवद्गीता सुद्धा सांगितली नाही, हे लक्षात ठेवा. कारण काय आहे की धर्मशास्त्राचा नियमच असा आहे आणि त्यातल्या अध्यात्मविद्येचा नियम असा आहे की उगीच कोणाला उठसूट विद्या देऊ नये. इदंते नाथ बसकाय, गीता सांगते इदंते नाथ बसकाय ना भक्ताय कदाचिन. अथर्वशीर्ष सांगतो इदम अथर्वशीर्षम अशिष्याय न देयम, ज्याच्या ठिकाणी शिष्याचे लक्षणे नाहीत अशाला अथर्वशीर्ष सांगू नये, देऊ नये. का? कारण त्याचा उपयोग होऊ शकतो, दुरुपयोग करू शकतो. आजच्या काळामध्ये विज्ञान सगळ्यांच्या हातात आहे, तर योग्य माणसाच्या हातात असेल तर त्याचा उपयोग आहे, दुष्टाच्या हातात गेलं तर त्याचा दुरुपयोग होतोय. आज जे काही समस्या काही अनेक निर्माण झाल्या, त्या समस्या निर्माण होण्यापाठीमागचं हेही कारण आहे की विचार न करता प्रत्येकाच्या हातात दिले गेलेले की योग्य अयोग्य काय आहे. म्हणून विद्या देत असताना पूर्वीच्या काळात म्हणून वैद्य लोक औषधं सुद्धा गुप्त सांगायची, औषधं सांगत नव्हती. त्याचं कारणच ते की चुकीच्या हातात विद्या पडता का म्हणजे, एक वेळ नष्ट झाली तर चालते, हे पण चुकीच्या हातात पडता का म्हणजे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की गुरूंचा अनुग्रह सोपा नाही. गुरुचा अनुग्रह व्हायचा असेल तर गुरूंच्या पूर्ण याच्यात उतरलं पाहिजे. आणि केव्हा गुरूंचा अनुग्रह होतो, तसा हा आहे नामधारक आहे. तो नामधारक काय म्हणतोय की मी गुरूंचं एकदा दर्शन घेईन, नाहीतर देह सांडीन, माझा देह सुटेल, अशी ज्यावेळेस स्थिती होईल त्याच वेळेस गुरु कृपा करतील, अन्यथा करणार नाहीत. म्हणून तो या विचारानं ध्यान करत करत चाललाय. चालत चालत त्याच्या मनामध्ये हे सगळे विचार आहेत, अनेक विचाराचं आंदोलन आहे त्याच्या मनामध्ये. ध्येय ठरलेलं आहे की भगवंताचं दर्शन घ्यायचंय, नरसिंह सरस्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. आणि असं करत 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 तो चाललेला आहे. जाताना कुठेतरी थकला आणि थकला म्हणून एका झाडाखाली झोपला. आणि झाडाखाली झोपल्यानंतर त्याला एकदम दर्शन झालेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये इतकंच आहे की त्याला दर्शन झालं. आणि ते दर्शन जे झालंय ते एक दिव्य तेजपुंज असा एक तापसी, एक सिद्ध महात्मा त्याच्या ह्याच्यामध्ये येतोय, स्वप्नामध्ये येतोय. पहिल्या अध्यायामध्ये इथपर्यंत झालेलं आहे. तो सिद्ध महात्मा येतो आणि तो सिद्ध महात्मा दर्शनात आलाय आणि त्याने स्वप्नामध्ये त्या सिद्ध महात्म्याला पाहिल्यानंतर स्वप्नामध्ये तो त्या सिद्ध महात्म्याची सगळी पाद्यपूजा करतो. जे काही असेल उपलब्ध साधन सामग्रीनं त्या सिद्ध महात्म्याची पाद्यपूजा करून त्यांना विनंती करतो की मला सद्गुरूंचं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन व्हावं, यासाठी मी काय करू, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. तो त्याने त्या सिद्धांना विचारलेला आहे. तर हे नामधारक आणि सिद्ध याच्या संवादात पुढलं आता सगळी गुरुचरित्राची कथा आहे. हे अशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर असं आहे की सिद्धाचं दर्शन का झालं असाही प्रश्न आहे, येऊ शकतो की नाही. त्याचं उत्तर असं आहे की गुरूंचं दर्शन होण्याची अजून याच्यात योग्यता आलेली नाहीये. आणि असं खरंय, एक वेळ गुरुचं दर्शन त्यालाच होतं, तुम्हाला मी सांगतो, ज्याचा शेवटचा जन्म, ज्याला मोक्ष आहे त्यालाच गुरुदर्शन. देवाचं दर्शन कोणालाही होतं, त्याचा काही विशेष नाही.
काय देवाचं दर्शन कोणाला होतं? गुरूंचं दर्शन गुरुरूपाने होणं हे फार अवघड आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा दर्शन होत नाही. एक मी 2000ला मंत्रालयामध्ये राघवेंद्र स्वामींच्या अनुष्ठानासाठी गेलो होतो. 14 दिवस मी तिथं होतो. तिथे एक साधक होता. 6 महिन्यापासून तो साधक तिथं साधना करत होता. त्याची इच्छा काय होती त्या साधकाची माहितीये का? की तो वैष्णव परंपरेत ते तप्त मुद्रा घेतात. शंख चक्र गदा पद्म जे आहे ना त्याचं तापवतात आणि ते तापून ते मुद्रा घेतात. तर त्या माणसाची इच्छा अशी होती की त्या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रा राघवेंद्र स्वामींनी मला द्याव्या. मंत्रालयामध्ये राघवेंद्र स्वामींची समाधी आहे. राघवेंद्र स्वामी हे कलियुगाचे कामं दिले ही त्याची इच्छा आहे. 6 महिने तो अनुष्ठान करत होता. 6 महिन्यात 2 वेळा त्याला नरसिंहाने मुद्रा दिल्या स्वप्नामध्ये, पण राघवेंद्र स्वामींनी दिल्या नाहीत. त्याला शेवटी असं सांगण्यात आलं माझं अनुष्ठान आणि त्याचं अनुष्ठान एकाच दिवशी संपलं. त्या दिवशी त्याला दर्शनामध्ये दृष्टांतामध्ये सांगितलं तुझे ती योग्यता नाहीये, त्यामुळे तू आता जे इथं जे असलेले स्वामी त्यांच्याकडून एकतर मुद्रा घे नाहीतर या पारणा कर आणि निघून जा. तो रडत बसला होता. म्हणजे मला काय सांगायचंय, आत्ताचा अनुभव सांगतोय मी तुम्हाला, हा साधकाचा अनुभव सांगतोय की गुरूंचं दर्शन नाही झालं, राघवेंद्र स्वामींचं दर्शन नाही झालं. राघवेंद्र स्वामींच्या हातून त्याला नरसिंहांनी स्वतः राघवेंद्र स्वामींचं इष्टदेव नरसिंह आहे. राघवेंद्र स्वामी हे याच्यामध्ये काय म्हणतात मध्व संप्रदायानुसार प्रल्हादाचे अवतार आहे. प्रल्हादाचं इष्टदैवत नरसिंह आहे. त्यामुळे राघवेंद्र स्वामींचं इष्टदैवत नरसिंह ते इष्टदैवत आलं. त्यानं 2 वेळा याला मुद्रा दिल्या. नरसिंहांनी मुद्रा दिला स्वप्नामध्ये. म्हणजे केवढा मोठा अधिकार आहे. पण राघवेंद्र स्वामींनी नाही दिल्या हे लक्षात ठेवा. म्हणजे काय देव भेटतो गुरु भेटत नाही हे लक्षात घ्या. देव भेटतो पण गुरु भेटत नाही. गुरु भेटणं फार अवघड आहे. ज्याला गुरु भेटला त्याचा शेवटचा जन्म आहे हे लक्षात घ्या. ज्याला म्हणून तर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शनाला हा निघालाय, पण त्याच्या आधी तापस भेटला, सिद्ध भेटला, कारण अजून ती योग्यता नाही. भागवतामध्ये जसं नारदाचा तो जन्म होता, त्या जन्मात एक क्षणभर काहीतरी प्रकाश दिसला, पुन्हा नाही दिसला. का? ती योग्यता नाही, त्या देहाची योग्यता नव्हती. पण तरी पण श्रद्धा टिकली पाहिजे. श्रद्धामयोजम पुरुषः योज श्रद्धा एव सहा असा नियम आहे. श्रद्धा टिकण्यासाठी म्हणून भगवंत काही वेळा एक क्षणभर त्यांनी हे केलं. तसं याची श्रद्धा वाढावी, श्रद्धा फुलावी, याच्या ठिकाणी ती योग्यता यावी, याला सद्गुरूंचं चरित्र नीट समजून सांगावं. या सर्व उद्देशाने या नामधारकाला भगवान सिद्धांनी, सिद्धही कोण आहेत? सिद्धही सोपे नाहीत. सिद्धांत का त्याच्या स्वप्नात आले त्याचं कारण आणि त्याला पुढे दर्शनही त्यांनी काय दिलं तर त्याच्याही पाठीमागे गुरूंचीच लीला आहे. ते काही सिद्धांनी मनाने केलं नाही, कारण सिद्ध हे स्वतः गुरूंचे शिष्य आहेत. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य आहेत. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आज्ञेनंच सिद्ध ह्याच्यात स्वप्नामध्ये गेलेले. म्हणजे जे काही कृती घडते, म्हणजे शिष्याची कृती घडण्यासाठी त्याची जी कथा आहे त्याच्या ठिकाणी जो असलेला भाव आहे तो भाव वृद्धिंगत व्हावा म्हणून त्यांनी याला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर अर्थातच आपल्याकडे पद्धतच आहे, कोणी मोठा माणूस आला की त्याची पाद्यपूजा वगैरे करायची असते. खरी पद्धत ही आहे. चहा पाणी देणे या फार फार खालची पद्धत आहे. आलं की पाणी देणं चहा देणे फार खालची पद्धत. खरी पद्धत अशी आहे की घरी कोणी आला की त्याची पाद्यपूजा करायची असते. ते डॉक्टर श्रीकांत जिचकर होते बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा विद्वान, त्यांच्या इतका विद्वान माणूस अलीकडल्या काळात काय झालं. त्यांना जेवढ्या डिग्र्या होत्या तेवढ्या डिग्र्या कोणालाच नव्हत्या. ते श्रीकांत जिचकर जे होते ते होते काँग्रेसचे, विचारानं भाजपाचे होते, म्हणजे हिंदुत्ववादी होते, विचाराने हिंदुत्ववादी होते. तर पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांच्याकडे कोणी मोठं आलं तर त्याचं ते पाद्यपूजा करून स्वागत करत असत. त्यांनी एकदा शरद पवारांची सुद्धा पाद्यपूजा घातली होती. सांगतो ते शरद पवारांची पाद्यपूजा केली तर शरद पवार म्हणले हे काय करताय म्हणले तुम्ही आता हे यांचे. ते म्हणले नाही, भारतीय संस्कृती ही आहे की घरामध्ये कोणी मोठा माणूस आला, कोणी उच्च मनुष्य आला, जो योग्य अधिकारी म्हणून आला तर त्याचे पाय धुवून त्याचं तीर्थ घ्यायची पद्धत आहे आपल्याकडे. म्हणून आपण जावयाला सुद्धा पहिल्यांदा पाय धुतो की त्याचे,
सीमंतपूजनाच्या वेळेस जावयाचे पाय धुतले. ते संस्कृती आहे ती, हे लक्षात ठेवा. तो त्या ठिकाणी वर जो असतो तो श्रीधर स्वरूपी वर असतो, विष्णू स्वरूपी वर असतो. त्यामुळे त्याच्या ठिकाणी तो लहान आहे का मोठा नाही, तो विष्णू आहे. येणारा अतिथी हा विष्णू आहे, येणारा अतिथी हा ब्रह्म असतो, येणारा अतिथी हा शिव असतो, म्हणजे विष्णू असतो. तो देवस्वरूप असतो. त्याची योग्य पूजा जर नाही केली तर तुमचं पुण्य पळून जातं. अतिथी जर तसाच गेला, अतिथीचा योग्य सत्कार समारंभ झाला नाही तर तो अतिथी काय करतो म्हणाले, तुमच्याकडे असलेला, आता पुण्यच आपल्याकडे नाहीये हे लक्षात घ्या, काय घेऊन जायला तर विचार करा. कठोपनिषेधात गोष्ट येते. कठोपनिषेधामध्ये त्या कठोपनिषेधात गोष्ट अशी आहे की एक नचिकेता म्हणून मुलगा आहे, 5 वर्षाचा मुलगा. त्याचे वडील उशनहई वाजश्रवसहा, वाजश्रवा नाव त्यांचं, त्याच्या वडिलांचं नाव आहे, त्यांच्या त्या ऋषींचं नाव आहे वाजश्रवा. ते यज्ञ करत असतात आणि यज्ञ करत असताना या कथेत खूप काही सांगण्यासारखं आहे. यज्ञ करत असताना ते आता दान द्यायचं, यज्ञाच्या वेळेस गाईचं दान दिलं पाहिजे. तर त्यांनी काय केलं, आता आपल्या पद्धतीनं त्यांनी दान दिलं. म्हणजे कलियुगात तिथून सुरुवात झाली काही काय असं मला वाटतं कधी कधी. म्हणजे कसं दान देताना आपण कसं देतो, ज्याचा काही उपयोग नाही. आहेर करताना आपण कसं करतो, ती 2 रुपयाची टोपी ती डोक्यावरही बसत नाही, ती करतो की नाही आपण. ते टॉवेल ते पुसलं तर पुसल्या जात नाही, काय म्हणजे ते लंबुटीला उपयोगाला येत नाही, आहे की नाही, काय करतो की नाही. तसं निरिंद्रिया जगदद्रोहा दग्धदोहा असं वर्णन केलेलं आहे उपनिषदकाराने. की त्यांनी गायी कशा दिल्या म्हणाले, म्हाताऱ्या, त्या गायीचं दूध निघणार नाही वगैरे अशा दान दिल्या, त्या दान केल्या. आता तो वडील तसे गाय दान करतायत आणि तो जो मुलगा आहे, कोण, नचिकेता, 5 वर्षाचा मुलगा आहे. विचार करा, तो विचार करतो की माझे वडील हे जे करेल ते चूक करेल. त्याच्या मनामध्ये विचार आला, माझे वडील हे जे करतायत ते चूक करतायत, असं जर केलं तर हे नरकात पडतील, म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे, यांना स्वर्गात नेलं पाहिजे, म्हणजे यांचा उद्धार मी केलं पाहिजे, कारण त्या माझं कर्तव्य आहे. म्हणून तो वडिलांच्या जवळ जातो. म्हणजे 5 वर्षाच्या मुलाचा समज काय असेल विचार करा तुम्ही. त्या 5 वर्षाच्या मुलाची समज ही की वडिलांना त्यांच्या पापापासून दूर करायचंय, त्यांना त्या पापाचं फळ मिळू नये, असं मी काहीतरी कृत्य केलं पाहिजे की माझ्या कृत्याने यांचं पाप दूर व्हावं. आणि म्हणून तो वडिलांकडे जातो आणि वडिलांना म्हणतो, तुम्ही सगळ्याला दान देताय तर मग मला कोणाला दान देतं सांगा, म्हणाला मला दान देऊन टाका. आता ते लहान पोरगं होतं, वस्तुतः बायका मुलांचं दान नसतं, त्याला माहित नाही, पण लहान असतं ते म्हणलं मला कोणाला दान देतात. 1-2दा वडिलांनी दुर्लक्ष केलं, लहान पोरगे म्हणले काय ऐकायचं. पण त्याला हट्ट त्याचा, ते सारखं त्याच्या मागे लागलं वडिलांच्या, मला कोणाला दान देता म्हणून. त्यामुळे ते चिडले आणि ते म्हणले मी तुला यमाला दान दिलं, म्हणले जाय, मी यमाला दान दिलं. हे पोरगं निघालं यमलोकामध्ये गेलं. वडिलांनी दान दिलं ना, आता वडिलांचा अधिकार नाही, हे गेलं यमलोकामध्ये. यमलोकामध्ये जाऊन बसलो. आता यमलोकामध्ये मी कथा का सांगलो ती इथे मुख्य पॉइंट इथे. यमलोकात ज्या वेळेस गेला, त्या यमलोकामध्ये गेल्यानंतर तिथं यम 3 दिवस नव्हता, कुठे ते बाहेर गेला होता, कुठले तरी कोणाला तरी आणायला गेला असेल, काहीतरी झालं असेल. यम 3 दिवस नव्हता, हा दारातच उभा होता. दारातच 3 दिवस राहिला, याला हात कोणी घेतलं नाही. त्याचा यमा ज्यावेळेस आला आणि यमाला ज्यावेळेस कळलं की एक पोरगं दारात उभं आहे 3 दिवसापासून आहे, त्यावेळेस यम थरथर कापायला लागला. त्यानं घरच्या सगळ्यांना झापलं, पहिल्यांदा आपल्या सगळ्या सेवकांना झापलं. कळतं का म्हणाले तुम्हाला, अतिथी 3 दिवसापासून इथे, तो जर तसाच गेला, त्याचं जर आपण स्वागत केलं नाही तर आपला पुण्याचा क्षय होतो. तो आला, आता यमाला नमस्कार यानं केला पाहिजे की याला यमाला नमस्कार करायला पाहिजे. यमानं नमस्कार केला याला, नचिकेताला, म्हणलं माझं चुकलं, तुम्ही 3 दिवसापासून माझ्याकडे आहात, माझे पाप झालं माझ्याकडून, तुमचं कृत्य, तुमचं काय म्हणतात त्याला, स्वागत समारंभ करता आला नाही, मला स्वागत करता आला नाही, तुमचा यथायोग्य सत्कार करता आला नाही, त्यामुळे माझं पुण्य घेऊन जाऊ नका, कृपा करा, आणि या बदल्यात काय पाहिजे तर 3 वर देतो म्हणाला तुम्हाला. मग ते त्याने 3 वर दिले. 3 वर झालं, त्याला सांगितलं. मग 3 वरदान मिळालं. मग याने एका वरानं मागितलं ते वडिलांचं, माझ्या वडिलांना नरक मिळता कामा नये, ते म्हणले तथा असतो. दुसरं म्हणले
दुसरं ते म्हणलं, मी जर आता इथं यमलोकातून वापस पुन्हा गेलो घरी तर लोक म्हणतील प्रेत आलो, तर त्यांना असं काही वाटतं का मग नाही, म्हणजे तथा असतो. आणि तिसऱ्या वरदानामध्ये त्यानं आत्मविद्या वगैरे मागितली. तो भाग आपल्याला आता तो सांगायचा नाहीये, तो विषय वेगळा आहे. काय मुख्य विषय काय आहे, अतिथी सत्कार. मी जे काय कशावर बोलायलो ते लक्षात घ्या. मी इकडे तिकडे फिरत असतो ते मुद्दा लक्षात घ्या. मुख्य मुद्दा हा आहे की अतिथी सत्कार. हा अतिथी सत्कार झाला पाहिजे. अतिथीचा जर सत्कार आपण केला नाही तर आपलं पुण्य घेऊन जातं. हे यमालाही भीती, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला ही कथा सांगितली. यम सुद्धा भीतो. तर असं ते कथा आहे. तर त्याप्रमाणे आता हा त्या झाडाखाली झोपलेला आहे, घरी नाहीये, पण तरी सुद्धा त्यानं यथासंभव पाद्यपूजा वगैरे केली आणि त्यानं प्रश्न विचारला. म्हणजे महाराज मी निघालो आहे, ते दर्शनासाठी निघालोय. कोणाच्या दर्शनासाठी? सद्गुरूंच्या दर्शनासाठी निघालोय. ते सद्गुरू मला दर्शन कसे देतील त्याचा मला उपाय सांगा, आणि त्यांची महती काय आहे ते मला ते सांगा. कारण सगळे देव जे आहेत ते सगळेच्या सगळे गुरुपाशी असतात. मला गुरुकृपा होय जासी, कारण गुरुकृपेशिवाय काही खरं नाही. गुरुकृपा होय जासी, दैन्य दोष कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वशी, कळी काळासी जिंके नरू, ऐसे वस्तू पूजुनी, दैन्य वृत्ती सांगसी धणी, नसले दृढ तुझा म्हणे, म्हणून कष्ट भोगीतोसी. ते म्हणाले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्या माणसाला सगळे देव पण वश होतात आणि सगळे ग्रह वगैरे कोणती बाधा बिधा होत नाही, सगळेच्या सगळे वश होतात म्हणाले. त्यामुळं तू आता काय कर, मी तुला गुरूंचं महात्म्य सांगतो म्हणाले, ते आधी श्रवण कर, तुझ्या ठिकाणी योग्यता येऊ दे. स्वामींचा निरोप आहे म्हणाले. तो स्वामींचा निरोप तुला सांगतोय. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आधी तुझी हे कर, काय योग्यता वाढव. आणि ती योग्यता कशी वाढेल तर ती सरस्वतींचं, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र ऐकल्याने होईल, गुरूंची चरित्र ऐकल्याने होईल. म्हणून मी तुला चरित्र सांगतो म्हणाले. म्हणजे गुरु कोण आहे, गुरुचं काय अक्षर आहे, गुरु कसा आहे, हे सगळं आता ते सांगायला लागले. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद सुरू झाला. म्हणजे गुरुचं कसं आहे सर्वात लक्षात ठेव. ब्रह्मदेवाला सुद्धा गुरु करावा लागला. मी मगाशी म्हणलं की नाही, वेदाची जी परंपरा आहे ती वेदाची परंपरा ही गुरु परंपरा आहे. वेद हे अपौरुष आहे, माझं लक्ष आहे. वेद हे अपौरुष आहे आणि अपौरुष हे असा वेद. सृष्टीच्या आरंभी भगवान ज्यावेळेस सगळं प्रलय वगैरे असतो, प्रलय वगैरे झाल्यानंतर काय असतं की भगवान महाविष्णू एका वटपत्रावर झोपतात. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी, हे वर्णन जे केलेले. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, वटपत्रावर झोपलेले असतात. हे केव्हा प्रलय काळ. मग प्रलयाचा सगळे दिवस निघून गेले की मग ज्यावेळेस नवीन सृष्टी आरंभ होते त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा भगवंताच्या श्वासातून वेद प्रगट होतात. म्हणून ज्ञानोबाराय त्याला म्हणतात जो निद्रिताचा गुरु. वेद काय निद्रिताचा गुरु. झोपला भगवंत झोपत असताना घोरत असताना निघालेले वेद म्हणून निद्रिताचा गुरु. श्वास यस्य निश्वसितम वेदाः यो वेदेभ्यो खिलं जगत निर्ममेतमहं वंदे विद्या तीर्थम महेश्वरम. तर ते वेद निर्माण होतात. आणि मग वेद निर्माण झाल्यानंतर सृष्टी निर्माण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा भगवान नारायण आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न करतात. आता ब्रह्मदेवांना ज्यावेळेस उत्पन्न करतात तेव्हा ब्रह्मदेवांचं असं आहे की ब्रह्मदेव उत्पन्न झाले, मग ब्रह्मदेव बघतात इकडे तिकडं. आपलं काय भागवतामध्ये वर्णन असे की ब्रह्मदेवांना 10,000 वर्षे कळलंच नाही आपण कुठून उत्पन्न झालो, कुठं झालो, आपण कशासाठी झालो, आपण कोण आहोत हे माहित नाही, कोणी आपल्याला निर्माण केलं हे माहित नाही, काहीच नाही. 10,000 वर्ष ते त्या कमळाच्या नाभी देठात फिरत राहिले. काही सापडलं नाही, मूळ सापडलं नाही, काहीच सापडलं नाही. 10,000 वर्षानंतर ब्रह्मदेवांच्या कानावर वाणी आली. एक शब्द ऐकवला, आकाशवाणी पडली. आकाशवाणी अशी आहे, भागवतातले श्लोक असे आहे की भागवत असं म्हणतं की वर्णमालेतलं 16वं आणि 21वं अक्षर याचा विचार कर म्हणाले. आता वर्णमाला म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आधी क ख ग पाठ पाहिजे, हे लक्षात ठेवा, त्याशिवाय हे उत्तर सापडत नाही. ते 16वं अक्षर आहे त आणि 21वं अक्षर आहे प, बाकीचं सोडून द्या. त्याच्या स्पर्श आणि व्यंजन वगैरे असे शब्द प्रयोग आहे ते सोडून द्या. 16वं अक्षर आहे त आणि प म्हणजे काय, तप कर.
10,000 वर्षानंतर ब्रह्मदेवाच्या कानी पडलं की तप कर, तप करायचं सांगितलं, तप करायचं. मग ब्रह्मदेवानी तप करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना लक्षात आलं की ही सृष्टी निर्माण करायची, आपल्या यासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. मग सृष्टी कशी निर्माण करायची? ज्ञानाशिवाय तर सृष्टी होत नाही. म्हणून मग भगवंताने ब्रह्मदेवाला वेद दिले. यो ब्रह्मांड विदधाती पूर्वम यो वै वेदांश प्रणोती, की तो त्यानं मग वेद दिले. ते वेद कसे दिले? संकल्प. तेने ब्रह्म हृदय आदी कवये मुह्यंती यत् सूर्य. ब्रह्म, इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद आहे या श्लोकातला. तेने ब्रह्म हृदय आदी कवी म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्म म्हणजे वेद. तर आदी कवये ब्रह्म तेने, ये हृदयचे ते हृदय असं त्याचा अर्थ. संकल्पपूर्वक. ते काय असं समोर बसून जसं आता आम्ही संता देतो विद्यार्थ्याला, म्हण एक अर्धी ओळ आणि घोक, असं नाही. संकल्पपूर्वक हृदय, या हृदयाचं त्या हृदयामध्ये, असं त्याला वेद दिले. आणि त्या वेदाच्या द्वारा त्याला सृष्टी म्हणले. या वेदमार्ग सृष्टीसी रचिका ब्रह्मा अहर्निशी, म्हणून सांगली ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी तेथे. गुरुचरित्रकाराचं म्हणतात की ब्रह्मदेवाला ज्या वेळेस वेद दिले, त्या वेदांच्या द्वारा, वेदांच्या निर्मितीच्या द्वारा मग त्यांनी उपदेश केला की आता या वेदाच्या शब्दाच्या द्वारा तुम्ही आता सृष्टी रचा. ओंकारच्या, पण मग त्यांनी सृष्टी रचायला सुरुवात केली. मग ब्रह्मदेवानी सगळी सृष्टी निर्माण केली. मनुष्यांचे अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज असे जे 4 प्रकारचे शरीर आहेत. सृष्टीमध्ये विविध प्राणी आहेत ना, काही प्राणी अंडामधून निर्माण होतात म्हणून ते अंडज झाले. काही प्राणी स्वेदज म्हणजे घामापासून वगैरे होतात, ते जारज. जारज म्हणजे मनुष्य सृष्टी, मैथुन सृष्टीची ती जारज सृष्टी. आणि उद्भिज, उद्भिज या शब्दाचा अर्थ उद्भिन्नती ती उद्भित. उद म्हणजे वर येऊन जे फोडून वर येतात, म्हणजे हे वृक्ष वगैरे हे जमिनीला फोडून वर येतात म्हणून त्यांना उद्भिज असं म्हणतात. अशा पद्धतीची 4 पद्धतीचे शरीर निर्माण केले. त्याच्यानंतर काय निर्माण केलं? भूहू भुवाहा स्वाहा महा जनः तपहा सत्यम, हे 7 प्रकारचे वरचे लोक. खालचे अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल, हे खालचे लोक. असे 14 भुवन. भुवनात्मक हे पूर्ण भूत आणि भौतिक. भूत म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आणि भौतिक म्हणजे यांच्यापासून, यांच्या सरमिसळाने निर्माण झालेलं, पंचीकरण झालेलं, पंचीकरण जे झालेलं आहे त्या पंचीकरणाच्या नुसार निर्माण झालेलं संपूर्ण जगत. असं भूत भौतिक सगळं निर्माण केलं. आणि मग हे सगळं निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवानं मग आता या सगळ्या सृष्टीचं हे करण्यासाठी कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशा 4 युगांची निर्मिती केली. कृतयुगाला बोलवलं म्हणले जा. आता माणसांचे सुरुवातीला जे चांगले लोक होते, कृतयुगाचं लक्षण काय म्हणाले? तर कृतयुगाचं लक्षण जे आहे ते महत्वाचं आहे की असत्य निर्णय कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्रक्षमाळा करकंकणे. कृतयुग जो समोर येतो त्याचं स्वरूप काय आहे? ते असं की ते कृतयुगाला खोटं माहित नाही, तो कधीच खोटं बोलत नाही. म्हणून त्याला सत्ययुग असं दुसरं नाव आहे. कृतयुगाचं दुसरं नाव काय? सत्ययुग. म्हणजे त्या काळातले जे लोक आहेत ते सगळे लोक अत्यंत उन्नत आहेत, ते कधीच लबाडी करत नाहीत. त्यामुळे त्या काळामध्ये राजा नव्हता, राज्य नव्हतं, काही नव्हतं, वर्ण पण नव्हते. एक हंस नावाचा एक वर्ण होता, एकच. न राज्यम नैव राजासी न दंडो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्परम. त्यावेळेस राजा नव्हता, दंड नव्हतं, कुठलंही विधान नव्हतं, कुठलंही संयमन नव्हतं, कुठलाही कायदा नव्हता. का नव्हता? कारण प्रत्येकजण धर्म पाळत होता. धर्मेणैव प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्परम. एकमेकाचं रक्षण कसं करत होते म्हणाले? प्रत्येकजण धर्म पालन करून रक्षण करायचं. अशा पद्धतीचं कृतयुग आहे. म्हणून त्यांचं आभरण काय? त्यांच्या आभरणामध्ये मुख्य आभरण यज्ञोपवीत. याचा अर्थ असा की बाह्य गोष्टीला फार महत्व नव्हतं. सोन्याचे अलंकार आहेत का नाही हे महत्व नव्हतं, यज्ञोपवीत महत्वाचं. आणि रुद्राक्षमाळा करकंकणे, रुद्राक्षमाळा हात गळ्यामध्ये होत्या असं त्याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर त्रेतायुग येतो. त्रेतायुगाचं मुख्य साधन आहे यज्ञ. त्रेतायम यजतो मखैही, यज्ञ हे त्याचं मुख्य साधन आहे. त्रेतायुगातले लोक जे आहेत ते यज्ञ जास्त करतात. सत्ययुगातले लोक हे जास्त ध्यान वगैरे करणारे लोक आहेत, ध्यानाच्या द्वाराच भगवंताला प्राप्त करणारे लोक आहेत. त्रेतायुगामध्ये मात्र थोडं कमी होतं, किंचितसं कमीपणा येतो. तिथं राजा असतो, राज्य असतं, सगळं असतं.
पण तिथं मुख्य साधन काय भगवंताला प्राप्त करायचं, तर ते म्हणाले यजतो मुखैही, मख मख म्हणजे यज्ञ यज्ञ. त्याच्यानंतर द्वापार युग येतं. द्वापार युगाचं काय वर्णन आहे म्हणाले, द्वापार युगाचं वर्णन जे आहे ते असं की खड्ग खटवांग धरून हाती धनुष्यबाण ये गती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. त्या द्वापार युगाच्या ठिकाणी हातामध्ये खड्ग आहे, धनुष्यबाण आहे, म्हणजे इथं मात्र अजून माणसांचा स्तर कमी झालेला. हे जे युग आहेत ना, या युगामध्ये माणसांचे स्तर कमी करण्याचं हे सत्ययुगातला मनुष्य अत्यंत उच्च स्तरातला आहे. त्याच्यात थोडा स्तर कमी झाला की तो त्रेतायुगात येतो. त्रेतायुगापेक्षा अजून स्तर कमी होतो तेव्हा द्वापार युग लागतं. तिथं मात्र खड्ग वगैरे, तिथं शांती पण आहे आणि अशांती पण आहे, दोन्ही आहे. आणि त्याचा अजून शेवटचा स्तर जो आहे तो कलियुगाचा आहे. तो मात्र सगळा स्तर खाली घातलेला आहे. तर कलियुगाचं वर्णन जे आहे ते थोडं विस्तृतपणे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे 8 वाजलेले. संयोजकांच्या ह्याच्या विनंतीनुसार एक 10 मिनिट आपण विश्रांती घेऊ आणि 10 मिनिटानंतर पुढे सुरू करू. ठीक आहे. भजन वगैरे म्हणायचं. हां